I request our guest of honor, Suyash Tilak sir, to address the gathering. गुड इव्हनिंग. हॅलो, नमस्कार. थंडी वाजते का? मराठी सगळ्यांना कळतं इथे? का इंग्लिशमध्येच बोलणं गरजेचं आहे? नाही, माझी मातृभाषा मराठी आहे, माझं शिक्षण मराठीत झालं आहे, पण मी इंग्लिश उत्तम बोलू शकतो. आणि आज आय एम व्हेरी ऑनर्ड दॅट आय एम इन्व्हायटेड हिअर इन पोदार इंटरनॅशनल स्कूल ॲज अ गेस्ट ऑफ ऑनर. इट्स अ ऑनर टू शेअर द डायस विथ ऑल द डिग्निटरीज, द प्रिन्सिपल, the scientist amongst us. Sir, it's an honor to be sitting next to you and witnessing this annual function. I'm very glad मी काय इथे स्पीच वगैरे देणार नाही आहे, but since the theme here is Be the Change, I would like to ask everyone here, what is the change you would like to see in the education system or the things around you that bothers you? And are you doing anything about it? Because most of the times we just it's very easy to raise fingers and complain about the government not working properly, but are we really taking the efforts? Are we really being the change ourselves? Are we really making the changes in our own lifestyle to see a better India, to see a better version of the society that we are staying in? Are we really making the changes at our own household is the thing that I often get troubled with. I often ask this question to myself की बरेचदा आपल्याला खूप सोपं असतं बी द चेंज म्हणून दुसऱ्याला सांगणं, पण आपण स्वतः ते चेंजेस स्वतःच्या आयुष्यात घडवून आणतोय की नाही हा विचार करण्याची बरेचदा वेळ पडते. आणि आय एम सो ग्लॅड की इतक्या लहान वयात एवढ्या यंग एजमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सारखी शाळा ही जबाबदारी या मुलांच्या मनात कुठेतरी बिंबवायचा प्रयत्न करते आहे. So thank you to all the teachers and to all the professors, all the non-teaching staff who is taking these efforts, and a big round of applause to all the parents who are actually making these kids realize that they need to be the change. मला स्पीच द्यायला फार आवडत नाही, आणि सिन्स वी आर इन द स्कूल आय वुड लाईक टू हॅव क्वेश्चन्स फ्रॉम द ऑडियन्स. तुमच्या मनात काही मला विचारण्यासारखे प्रश्न असतील या थीमला धरून, कार्यक्रमाला धरून, अर्थात वैयक्तिक प्रश्नांची उत्तरं मी इथे देणार नाही, पण जर तुम्हाला काही मनात प्रश्न असतील तर आपण 1-2 मिनटं घेऊ शकतो ना सर? आय वुड लाईक टू हॅव अन ओपन इंटरॅक्शन विथ द पेरेंट्स. सिन्स द पेरेंट्स आर हिअर, आय वुड लाईक टू टॉक विथ ऑल ऑफ यू. तुम्हाला काही मनात प्रश्न असतील ते प्लीज विचारा. आय वुड लाईक टू आन्सर देम. आपण एक छान इंटरॅक्शन करूया. जर कोणाला काही प्रश्न असेल तर प्लीज हात वर करा. सर, हा लाईट थोडा कमी होईल का? मला समोरचं काहीच दिसत नाही. थँक्यू. कोणाला आहेत काही प्रश्न? काही प्रश्न रॅन्डम, म्हणजे आज सकाळी काय जेवलो ह्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील चांगले तर आय वुड लाईक टू आन्सर देम. आहेत काही प्रश्न? प्लीज बी द चेंज राईट हिअर. इफ यू हॅव क्वेश्चन्स इन युअर माइंड प्लीज आस्क देम. आय वुड लाईक टू नो वॉट गोज इन टुडेज पेरेंट्स माइंड्स. येस मॅम, कोणी माईक देऊ शकतं? I would like to quickly introduce myself. I'm an actor and I also work as an environmentalist. Yes, hi ma'am. हॅलो. सर, मला एक क्वेश्चन विचारायचं आहे. Yes. की जर अनुभवातून शिक्षण घ्यायचं असेल, म्हणजे प्रॅक्टिकली जर मुलांना सगळ्या गोष्टी शिकवायच्या असतील तर त्या पद्धतीने आपण कसं प्रोग्रेस करू शकतो? मॅम, मी माझ्या फील्डबद्दल बोलतो. आय वुड लाईक टू टॉक अबाउट एन्व्हायरमेंटल सायन्स अँड द फील्ड दॅट आय एम इन एंटरटेनमेंट. सो बोथ दिस फील्ड्स रिक्वायर टू बी ऑन द फील्ड. तुम्हाला वर्गात बसून किंवा पुस्तकांमध्ये वाचून काही गोष्टी शिकता येत नाहीत, त्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. आणि माझं सध्या जे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी काम चालू आहे, ज्याला गेल्या वर्षी नुकतेच अगदी गेल्या महिन्यात एक आणि गेल्या वर्षी असे 2 इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेत. सो एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला बाहेर पडावं लागेल, तुम्हाला फील्डवरती उतरावं लागेल. आणि माझी जी कंपनी आहे बायोडायव्हर्स ट्रेल्स, ही कंपनी अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज घेऊन जाते, मुलांना एनकरेज करते. आम्ही मुलांना फील्डवरती
निसर्गाबद्दलचं जे ॲक्युरेट नॉलेज आहे, जे कदाचित गुगल किंवा इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवरती पटकन सापडणार नाही, हे जे ॲक्युरेट नॉलेज आहे, जे खरं नॉलेज आहे, जे सायंटिस्ट आहेत, जे रिसर्च ॲनालिस्ट्स आहेत, वाईल्डलाईफमध्ये काम करणारी अनेक मंडळी आहे, ह्या लोकांबरोबर जे नॅचरलिस्ट आहेत, ह्या लोकांबरोबर काम करून वी ट्राय टू टीच द किड्स अँड एनीबडी हू इज coming for our trails or wildlife safaris. I would like to extend my heartfelt invitation to पोद्दार इंटरनॅशनल स्कूल की तुमच्या शाळेच्या जर काही अशा सहली ऑर्गनाईज करायच्या असतील वाईल्डलाईफ सेक्टरमधल्या एन्व्हायरमेंट रिलेटेड, तर आम्ही डेफिनेटली त्यासाठी मदत करू. पण मला वाटतं अनुभवातनं शिकता येतं आणि खूप जास्त शिकता येतं. अनेक वेळेला टेक्स्च्युअल फॉर्मॅट्समधलं मनात मुलांच्या शिरत नाही, सो त्यावेळेला त्यांना बाहेर काढणं गरजेचं असतं. आणि बरेचदा मला असं वाटतं ॲज पेरेंट्स आपण ही चूक करतो की आपण मुलांना खूप रिस्ट्रिक्ट करतो गोष्टी शिकण्यापासनं किंवा शिकवण्यापासनं. आपण अनेक वेळेला मुलांची क्युरिओसिटी दाबून टाकतो कारण आपल्याकडे त्याची उत्तरं नसतात. सो आय फील ॲज पेरेंट्स ऑल्सो इट्स व्हेरी नेसेसरी की जर आपला मुलगा क्युरियस आहे, जर आपला मुलगा किंवा मुलगी खूप जास्त प्रश्न विचारत आहे किंवा त्यांना खरंच क्युरिओसिटी आहे 4 गोष्टी जास्त जाणून घेण्याची, तर त्याला त्या दिशेने कोण मदत करू शकते अशा लोकांना शोधून ॲज पेरेंट्स तुम्हीसुद्धा त्यांची ती क्युरिओसिटी एनकरेज केली पाहिजे. त्यामुळे आय थिंक खूप यंग एजमध्येच त्यांची ती लर्निंग प्रोसेस सुरू होईल. थँक्यू. थँक्यू सर. अजून कोणी काही प्रश्न? येस. हाय मॅम. नमस्कार. गुड Sir, इव्हनिंग. I'm here, हाय. just behind the camera. अच्छा, तुम्ही इथून बोलतायत. मला वाटलं Hello. तिकडच्या. हाय हाय. दोघी बोलतायत का एकत्र? नाही. बरं, सर, तुम्ही आधी विचारा, मग आपण मॅमकडे जाऊ. येस पहिले तुमचं आमच्या सर्व पालकवर्गाकडनं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि सर मला एक विचारायचं आहे, आज कसा योगायोग आहे बघा. आपण आल्यानंतर बघितलं असेल आमच्या शाळेनं आज गांधींची थीम ठेवली होती. हो. महात्मा गांधींची थीम आहे आणि तुमचं आडनाव टिळक आहे. मग तुम्ही एन्व्हायरमेंटलिस्ट पण आहात आणि तुम्ही ॲक्टर पण आहात. मग ज्या वेळेला समाजावरती प्रभाव पडावा असं वाटत असेल तर मग आदर्श हा टिळकांचा असावा की गांधींचा असावा विद्यार्थ्यांमध्ये? ज्या वेळेला पर्यावरणाबद्दल पण विचार करायचा आहे, मग आम्ही टिळक बनून काम करायचं का गांधीजी बनून काम करायचं, हे आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. प्रश्न खूप चांगला आहे मॅम, पण मी कुठल्याही आदर्श म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची नावं घेणार नाही. मला असं वाटतं मुलांनी असं काम करावं की त्यांचा आदर्श त्यांच्या पुढच्या पिढीने घ्यावा. सो कुठलाही आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्यापेक्षा आपण आदर्श कसे होऊ शकतो पुढच्या पिढीचा, ह्याकडे जर फोकस असेल मुलांचा, तर आय थिंक जास्त प्रोग्रेस होईल. थँक्यू. येस मॅम. सर, तुम्ही खूप छान ॲक्टर आहात आणि त्याच्याच बरोबर तुम्ही पर्यावरणासाठीही काम करता. तुमच्या काही सोशल मीडिया हँडल्समध्ये मी पाहत असते की तुम्ही ट्रेकिंग पण करता आणि फोटोग्राफी खूप सुंदर करता, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. तर आणि आता तुम्ही कंपनी थ्रू तुमच्या एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनवर काम करता. तर हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण खूप बेस्ट नाही करू शकत, पण तुम्ही हे मॅनेज करता. तर मला हे विचारायचं आहे की कसं आणि ॲक्टर मधून एन्व्हायरमेंटलमध्ये तुम्ही कसं काय इतकं छान काम करता? मॅम, मला एक लक्षात आलं की गेली काही वर्ष मी ॲक्टर म्हणून जे काम करतोय, मला जी 4 मंडळी ओळखत आहेत बाहेर, त्यांचं लक्ष जर योग्य मुद्द्यांकडे वळवायचं असेल तर हीच ती करेक्ट वेळ आहे जेव्हा ते मला ओळखत आहेत. जर अजून 4 वर्षांनी मला ओळखणारी संख्या कमी झाली लोकांमध्ये, माझं काम कमी झालं ॲक्टर म्हणून, तर ॲटलिस्ट आत्ता मला 4 लोक ओळखत आहेत, तर ज्या विषयाकडे त्यांचं लक्ष वेधलं जावं असं वाटतंय. इतर बऱ्याचशा निरर्थक गोष्टी आहेत ज्याकडे लोक आत्ता खूप लक्ष देत आहेत. सो त्याबद्दल मी नाही बोलत. मला असं वाटतं की क्लायमेट चेंज आपल्यासमोर आलेली सगळ्यात मोठी समस्या आहे, किंवा एन्व्हायरमेंटमध्ये होणारे छोटे छोटे बदल आपल्याच डेव्हलपमेंटसाठी आपण आजूबाजूला जे काही अफॉरेस्ट्रेशन करतो आहे, जे काही हायवे बिल्डिंगचे प्रोजेक्ट्स चालू आहेत, ज्यामुळे बऱ्यापैकी फॉरेस्ट लँड निघून जाते आहे. बरेचसे प्राणी आत्ता रिसेंटली तुम्ही पाहिलं असेल की बिबट्या
अगदी शहरांमध्ये गावांमध्ये फिरतायत. तर हे सगळं जर नीट समजून घ्यायचं असेल तर त्या गोष्टीचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. नुसतंच त्याच्याबद्दल कंप्लेंट करून उपयोगाचं नाही. म्हणजे आमच्याकडे बिबट्या आला आणि मग फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटचीच ती जबाबदारी आहे का, तर हा विचार आधी केला पाहिजे की फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटची जबाबदारी नाही आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जेव्हा आपण एखादं असं लोकेशन निवडतो की जिथे पूर्वी कुठेतरी जंगल होतं आणि ते जंगल तोडून तिथे बिल्डिंग झाली आहे, तर तिथल्या प्राण्यांना तिथे राहायला आजूबाजूला जागा मिळाली आहे की नाही हा विचार आपण करत नाही बरेचदा सेल्फिशली. आणि ॲज ह्युमन्स वी वॉन्ट प्रोग्रेस, वी वॉन्ट डेव्हलपमेंट. सो आय एम नॉट अगेन्स्ट डेव्हलपमेंट, आय एम नॉट अगेन्स्ट जो काही विकास चालू आहे. पण मला वाटतं की अशा विषयांची जर माहिती नीट करून घेतली तर आपल्याला कोएक्झिस्टन्ससाठी सोपं जाणार आहे. इथून पुढे अशी वेळ येणार आहे की आपल्या आजूबाजूची जंगलं संपत जाणार आहेत आणि आपल्या सगळ्यांना राहायला जागा लागणार आहे. तर त्यावेळेला जी जंगलं आपण संपवतोय तिथल्या प्राणी आणि पक्ष्यांना आपण आपल्याबरोबर राहण्याची एक सवय करून घेऊ शकतोय का? कारण प्राण्यांनी ती केलेली आहे, ते ऑलरेडी आपल्याबरोबर राहायला शिकलेले आहेत. आपण ॲज ह्युमन्स कमी पडतोय प्राण्यांना समजून घेण्याबाबतीत, पक्ष्यांना समजून घेण्याबाबतीत, आणि आपण आपल्या कोएक्झिस्टन्सचे एफर्ट्स थोडे कमी पडत आहेत. सो ते करण्यासाठी म्हणून ही सगळी धडपड चालली आहे. जोपर्यंत माझ्याकडे लोक लक्ष देत आहेत तोपर्यंत त्याबद्दल जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करण्याची आणि सर इच्छा आहे. कार्बन क्रेडिट बद्दल तुमची कंपनी काय करते का सध्या? कार्बन क्रेडिटबद्दल आमची कंपनी डिरेक्टली काही नाही करू शकत, कारण आम्ही कार्बन क्रेडिटमध्ये उतरलेलो नाही आहोत अजून, कारण ते खूप कॉर्पोरेटसाठी असलेलं सेक्टर आहे. आणि मला वाटतं हा खूप अकॅडमिक मुद्दा आहे. म्हणजे हा फारच म्हणजे खूप मोठी चर्चा करू आपण त्याच्यावरती नंतर. पण आय वुड लाईक टू थँक यू फॉर दिस क्वेश्चन, कारण कार्बन क्रेडिटबद्दल सुद्धा अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे लोकांमध्ये. अजून 2च प्रश्न घेऊयात आणि थांबूया. नो ओके. सो थँक्यू सो मच. आय थिंक प्रश्नोत्तर कोणाला विचारायचं आहे? कोणी आहे? येस मॅम. एक प्रश्न पटकन घेऊया आणि थांबूया. हाय. हॅलो मॅम. हॅलो सर. सो माझा क्वेश्चन खूप जेनरिक आहे. Yes. की आपण एक 90sच्या बॅचमधले साधारण. सो 90sची शिक्षण पद्धती आणि आत्ताची शिक्षण पद्धतीवरती तुमचं काय ओपिनियन आहे? मला असं वाटतं मी आत्ताच्या काळात जन्माला यायला पाहिजे होतं, कारण आत्ताची जनरेशन इज एक्सपोज टू अमेझिंग इन्फॉर्मेशन दॅट आय वॉज नॉट एक्सपोज टू. आय फील आत्ताच्या काळात नाव लुकिंग ॲट दिस परफॉर्मन्स अँड द कॉन्फिडन्स दॅट दिस स्टुडंट्स हॅव, I feel it's very, very important to have this confidence in your life. And I'm very happy with the way the education system is evolving. And I'm very happy with today's teachers and our principal sir and the schools like Poddar International School taking all the right efforts to guide the next generation in the right direction. आणि हे मला वाटतं जनरेशनल वॉर आपल्या मनात कायम चालूच असतं. नेहमीच आधीच्या जनरेशनला असं वाटतं अरे पुढची जनरेशन बिघडलेली आहे किंवा पुढच्या जनरेशनला माहिती नाही आम्ही काय स्ट्रगल केलं आहे, हे सगळ्याच जनरेशन्सला वाटत असतं. पण त्यामध्ये त्या नवीन जनरेशनची काहीच चूक नसते, कारण आपल्याला ज्या सुखसोयी मिळाल्या नव्हत्या त्या मिळवण्यासाठी आपण झगडतो आणि त्यांना त्या सुखसोयी आधीच त्यांच्या जन्मापासूनच अवेलेबल होतात. सो ते त्याप्रमाणे पुढे ग्रो होणार आहेत. आणि मला आजकालच्या मुलांचा कॉन्फिडन्स बघून फार भारी वाटतं की मला असं वाटतं की वी हॅव ग्रेट फ्युचर अहेड. दे आर व्हेरी ब्राईट, दे आर व्हेरी स्मार्ट, दे आर व्हेरी इंटेलिजंट अँड दे कॅन टॅकल एनी सिच्युएशन विदाउट गेटिंग पॅनिक्ड. सो आय एम व्हेरी हॅपी विथ द करंट एज्युकेशन सिस्टम. ओके, थँक्यू. थँक्यू. आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू वन्स अगेन सर, Poddar International School for having me here. And it's a great thing to be part of any school's annual function as a guest. More than giving a speech or talking with you guys, I just love to see these kids perform, and that's why I'm here. And I hope this new year brings in all the great things in everyone's life. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनाच, कारण आत्ताच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आणि भेटत राहू अशाच कुठल्या ना कुठल्या तरी फंक्शन्सला. आणि मला आवडेल सगळ्यांनीच हा जो बी द चेंज चा जो आजचा टॉपिक आहे तो आपल्या घरापासनं सुरू केला. आपल्या घरातलं जे काही पाणी, इलेक्ट्रिसिटी किंवा रिसोर्सेसचं ओव्हर कन्झम्पशन आहे ते जर आपण सगळ्यांनीच मॉनिटर करायला सुरुवात केली तर आपल्या समोर असलेले बरेचसे प्रश्न ऑटोमॅटिकली कमी होतील, कमी झालेले आपल्याला जाणवतील. सो आय विश ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. अँड
लॉट्स ऑफ लव्ह अँड बेस्ट विशेस टू ऑल द किड्स अराउंड हिअर. थँक्यू.